अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया शेळी पालन कसे करतात, त्याचे फायदे काय, त्यात कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते। मित्रांनो, पशुपालन हा शेतीचा जोडधंदा आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भागही आहे। त्यातला शेळी पालनाचा व्यवसाय हा कमी शेतजमीन असणाऱ्या आणि गरीब शेतकऱ्यालाही सहज जमणारा व्यवसाय आहे। योग्य काळजी आणि नियोजनाने बऱ्याच छोट्या शेतकऱ्यांनी या व्यवसायाने स्वतःचा नफा कमवलाय। म्हणून शेळी पालन तोट्याचा धंदा आहे असा गैरसमज कोणी पसरवत असेल तर त्याला बळी पडण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा। पहिले पाहूया शेळी पालन कोण करू शकतं। शेळी पालन हा व्यवसाय कमी जमीन असलेले शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून करू शकता। तुमच्याकडे स्वतःची जमीन असेल तर उत्तम, म्हणजे कमीत कमी भांडवलात तुम्ही सुरुवात करू शकता। पण जमीन नसलेले शेतकरीही हा व्यवसाय करू शकतात बरं का, कारण शेळी व्यवसायाला मुळातच कमी जागा लागते। आता पाहूया शेळी पालनाचे फायदे काय आहेत। शेळी पालनाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याला भांडवल इतर पशुपालनाच्या मानाने अतिशय कमी लागते। एका शेळीची किंमत अंदाजे 10 ते 15 हजार असते। ह्या किमती शेळीच्या प्रकारावर आणि वजनावरही अवलंबून असतात आणि त्या मानाने कमी जास्त होतात आणि शेड उभारायला 50 शेळ्यांच्या अंदाजात 1.5 ते 2 लाखांचा खर्च येतो। दुसरा फायदा म्हणजे एक शेळी 1.5 वर्षात 3 वेळा विते, म्हणजे तुम्ही टाकलेल्या पैशांचा परतावा पटकन मिळायला सुरुवात होते। करडे 3 ते 4 महिन्याचे झाले की ते बाजारात तब्बल 4 ते 5 हजाराला आणि चांगले भरलेले असेल तर 9 हजारापर्यंत विकला जातो आणि शेळ्या 11 ते 15 हजारात विकल्या जातात। शेळ्यांना जागा अगदी कमी लागते, म्हणजे एका शेडसाठी केवळ 15 फूट जागा लागते। त्यामुळे तुमचे शेड कमी आकाराचे असेल तरीही तुम्ही जास्त शेळ्या पाळू शकता। त्याचबरोबर शेळ्यांना लागणारा चारा देखील खूप कमी आहे, म्हणजे तुमचा चाऱ्याचा खर्च आपोआप कमी होतो। त्यात शेळ्या मोकळ्या सोडून चारणार असाल तर मग तो खर्च आणखीनच कमी होतो, म्हणजे एका गाईच्या चाऱ्यावर 10 शेळ्या आरामात चरू शकतात। त्यामुळे गाय गोठ्यापेक्षा शेळी गोठा तुलनेनं कमी खर्चाचा आहे। शेळ्यांचे मांस चविष्ट आणि कमी चरबीचे असल्याने मांस बाजारात त्याला प्रचंड मागणी असते आणि त्याची किंमतही नेहमी वाढत असते। त्याशिवाय ईदसाठी तुम्ही विशेष बोकडे पाळले तर त्याची किंमत 30 ते 80 हजार इतक्या प्रमाणात मिळते। शेळी हा प्राणी काटक आहे, म्हणजे तो आहे त्या वातावरणात जुळवून घेणारा प्राणी आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर फार खर्च होत नाही। शेळ्यांचा बाजार हा नेहमी खुला असतो, त्यामुळे तुम्ही वाटेल तेव्हा शेळ्या विकून नफा कमवू शकता। आता पाहूया शेळी खरेदी करताना व संगोपन करताना काय काळजी घ्यावी। सुरुवातीला आपण पाहूया खरेदी करताना काय काळजी घ्यावी। सर्वप्रथम शेळ्या खरेदी करताना त्यांचं वय 1.5 ते 3 वर्ष वयोगटातल्या असावे। त्याचबरोबर उंच व लांब शेळ्या बघून त्यांचं वय व वजन योग्य प्रमाणात आहे का हे बघून मगच त्या घ्याव्यात। शेळी घेताना ती 2 ते 3 करडांना जन्म देणारी असावी। नव्यानेच शेळी पालन सुरू करणार असाल तर देशी शेळ्यांच्या जातींनाच प्राधान्य द्या। उस्मानाबादी, शिरोळी शेळ्यांनी आधी सुरुवात करा। ही आहे शेळ्या विकत घेण्याच्या वेळी घ्यावयाची काळजी। आता पाहूया शेळ्यांचे संगोपन कसे करावे आणि त्या दरम्यान काय काळजी घ्यावी। शेळीच्या संगोपनात 2 पद्धती आहेत, बंदिस्त पद्धत आणि अर्धबंदिस्त पद्धत। बंदिस्त पद्धतीत शेळ्या एकाच शेडमध्ये बांधून त्यांना चारा पाणी घालून संगोपन केलं जातं, तर अर्धबंदिस्त पद्धतीत शेळ्या काही वेळासाठी चरण्यासाठी मोकळ्या सोडल्या जातात आणि मग पुन्हा बांधल्या जातात। दोन्ही पद्धतीत गोठा ओला राहणार नाही, पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी। तसेच शेड लहान असले तरी पाऊस व थंडीपासून शेळ्यांचे रक्षण होईल याची काळजी घेऊन ते बांधलेले असावं। काय फसवणूक करतात ही लोक ते पाहूया। खरेदी करायला गेलेल्या माणसाला जाड्या भरलेल्या शेळ्या दाखवल्या जातात, त्यांचे वजन व्यवस्थित भरलंय असंही भासवलं जातं। खरेदी करून जेव्हा त्या शेळ्या गोठ्यात आणल्या जातात त्यानंतर एकाच दिवसात त्या शेळ्या वाळू लागतात, हळूहळू कमजोर होऊन त्यांची मरतुकी सुरू होते। अशा वेळी समजावं तुम्हाला दाखवलेल्या भरलेल्या शेळ्या ह्या तात्पुरत्या होत्या, म्हणजे हे विक्रेते शेळ्यांना बळजबरी विक्री आधी प्रमाणाबाहेर पाणी पाजवून भरतात। त्यामुळे शेळ्यांचे तात्पुरते वजन वाढते, पण अति पाणी पाजल्याने शेळ्या दगावू लागतात आणि जेव्हा तुम्ही जाब विचारता तेव्हा तुमच्याकडचे हवामान मानवले नाही अशी उत्तरं हे विक्रेते देतात, तर त्यावर विश्वास ठेवू नका।
कारण शेळी कुठल्याही वातावरणात तग धरणारा प्राणी आहे, पण म्हणूनच त्यासाठी जवळच्या ओळखीच्या चांगली प्रतिष्ठा असलेल्या विक्रेत्याकडूनच शेळ्या विकत घ्याव्या आणि ह्या फसवेगिरीला बळी पडू नका। शेळ्यांना चारा फार लागत नाही, पण त्यांचे वजन भरायला हवे यासाठी योग्य खुराक आणि चारा देणं गरजेचं आहे। त्यांना मका कवडळी, लसूण घास, मूर घास, कडुलिंब, काटेरी पाला, तुती इत्यादी हिरव्या प्रकारचा चारा, तर मक्याचा, तुरीचा, हरभऱ्याचा भरडा आणि सोबत भुईमूग, मटकी, चवळी असा सुका चारा मीठ घालून द्यावा। हिरवा चारा तुकडे करून दिल्यास 20 ते 25% चाऱ्याची बचत होते। गोठ्यात चारा, पाणी यांची सोय असावी। सोबतच गाभण शेळ्यांसाठी, नुकत्याच जन्मलेल्या करडांसाठी, आजारी शेळ्यांसाठी वेगळे कप्पे करून ठेवावेत। करड्यांना एंटेरोटॉक्झिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोस 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हा 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा। माद्यांना एंटेरोटॉक्झिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोस समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा। नरांना वर्षातून एकदा एंटेरोटॉक्झिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोस द्यावा। करड्यांना पहिले 1.5 महिना आईचे दूध मिळालेच पाहिजे। त्यानंतर दूध बंद करून चारा, खुराक हळूहळू सुरू करावा। आता पाहूया शेळी पालनात नफा कसा कमावता येतो। एक शेळी आपल्याला 18 महिन्यात सरासरी 4 करडांना जन्म देते। करडे नीट भरली तर ते बाजारात 5 ते 6 हजाराला विकले जाते। सोबत शेळीचे लेंडी खतही उत्पन्नाचा स्रोत आहे। एक शेळी 1 ट्रॉली इतकी लेंडी खत देते। त्याचा वर्मी वॉश साठी उपयोग होतो आणि वर्मी वॉश शेतात पिकांच्या वाढीसाठी वापरले जाते। या सर्वांचा एकत्रित नफा 1 ते 1.5 लाखाच्या घरात जातो। म्हणजे एक शेळी मागे 1 ते 1.5 लाख रुपयाचा नफा आहे। पण शेळी पालन व्यवसाय बदनाम करण्यात काही फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांचा हात आहे। त्यामुळे बरेच जण शेळी पालन किफायतशीर व्यवसाय असून त्याकडे वळत नाहीत। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आम्हाला अजून जोमाने घेऊन येता येईल। अशाच प्रकारचे आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। धन्यवाद। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।